कराड तालुक्यातील कालेटेक ते पाचवड फाटा मार्गावरील धक्कादायक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। या मार्गावरील पुढेच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचलेले असून गेल्या 1 वर्षापासून याबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध करूनही संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे। एकीकडे केंद्र आणि राज्य शासन स्वच्छ भारत अभियानासाठी लाखो रुपयाचा निधी खर्च करत असल्याचा दावा केला जातो, तर दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यालगत एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याचे चित्र प्रशासनाच्या दाव्यावर प्रश्न निर्माण करणारे आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना वारंवार आग लावली जात असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुरीचे लोट परिसरात पसरत आहेत। हा धूर थेट रस्त्यावर येत असल्याने वाहन चालकांना दुष्पन्नता कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे। परिणामी प्रदूषण वाढण्याबरोबरच गंभीर अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। पर्यावरणाचा ऱ्हास, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न, रस्ते सुरक्षेचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असताना संबंधित विभाग मात्र अद्यापही ठोस कारवाई करताना दिसत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। नक्की संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार यंत्रणा करतात तरी काय? फक्त शासनाचा पगार घेण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे का? असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपेक्षित केला जात आहे। लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, नगरपालिका तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी अधिकारी या गंभीर समस्येकडे तात्काळ लक्ष देणार का? कचऱ्याची विल्हेवाट लावून नागरिकांना दिलासा देणार का? की हा प्रश्न पुन्हा एकदा कागदोपत्रीच राहणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। कराड प्रतिनिधी प्रताप फणगे अशा वेगवान, विश्वासार्ह आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा धगधगती मुंबई न्यूज चॅनलला, कारण धगधगती मुंबई दाखवते सत्य, विचारते जनतेचे प्रश्न आणि प्रशासनाला जाब विचारते निर्भीडपणे।